तर त्या आजी आजोबांना बघून आहे ना आमची आता ना एनर्जी अशी वाढत चालली आहे. इकडचं दृश्य बघण्यासारखं आहे. इकडे एनर्जी ना वेगळीच आहे. पाऊस पडून देखील इथे जे वयस्कर मंडळी आहेत म्हणजे आजी आजोबा वगैरे ना ते बेधुंदपणे असं ना बापरे वयस्कर माणसं वगैरे काय त्यांची ती एनर्जी खूप शिकण्यासारखं आहे. आयुष्यात पहिल्यांदा असा आनंद म्हणजे जगाला पण मिळतोय खायला पण. आता आपण प्रॉपर आलो आहोत गर्दीमध्ये. रामकृष्ण हरी माऊली. आता मी आहे पुण्यामध्ये आणि आज तारीख आहे 22 जून 2025. म्हणजे पुण्यामध्ये आहे तर तुम्हाला कळलंच असेल की मी आलो आहे वारीला. आजचा जो ब्लॉग आहे ना हा माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा ब्लॉग आहे आणि मी ह्या ब्लॉगसाठी खूप एक्सायटेड होतो. म्हणजे वारी करण्यामध्ये खूप एक्सायटेड होतो. वारीचा अनुभव घ्यायचा आहे पण तो वारीमध्येच यावं लागेल ना. तो वारी म्हणजे काय? वारी म्हणजे एक शिस्त, वारी म्हणजे एक संस्कार, वारी म्हणजे सर्वस्व. तर मित्रांनो मी वारीचा भाग व्हायला आलोय. आता मी जिथे उभा आहे तिथून एक समोर असा रस्ता जातोय. तो थेट रस्ता जातो आहे कुठे? दिवे घाटामध्ये. आज माऊलींची जी पालखी आहे ना ती दिवे घाटातून जाणार आहे सासवडच्या दिशेला आणि सासवडमध्ये मुक्काम आहे. तर दिवे घाटाचा जो अनुभव आहे ना तो घ्यायचा होता. तर त्यासाठी खास आज आम्ही वारीसाठी आलेलो आहे. आणि माझ्यासोबतच जे कोणी म्हणजे आज वारीला येऊ शकले नाही किंवा ज्यांना वारी पाहायची आहे, या वारीचा भाग व्हायचा आहे, तर तुम्ही देखील माझ्यासोबत या वारीमध्ये आहात आणि आपण एकत्रच ही वारी चालतोय. हा सर्व एक्सपिरियन्स तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये, हा सर्व अनुभव तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये होणार आहे. तर तुम्ही देखील माझ्यासोबत ह्या वारीमध्ये चालताय आणि इकडचं जे काही एनर्जी आहे, जे काही वातावरण आहे ते आपण शब्दात वर्णन नाही करू शकत. इतकं इकडचं वातावरण माहोल झालेलं आहे. लाखोच्या लाखो संख्येने ना भाविक आहेत ना दिवे घाटाच्या दिशेने चाललेत. तर आपण पण तिकडेच जाऊ आणि वारीचा आनंद घेऊ, वारीमध्ये सहभाग घेऊ. या माझ्यासोबत वारीमध्ये. समोर बघतात ही डोंगर रांग बघताय तुम्ही आणि बघा सगळे वारकरी आहेत ना इथून असे आता चालत येतात आहे. सुरुवात झालीच आहे आणि आपल्याला जायचं आहे सरळ आणि समोर आपल्याला तिकडे येणार आहे दिवे घाट येणार आहे. आज ऍक्च्युली इथे येऊन इतकं समाधान मिळतंय ना आणि इथे तर बघतोय ना आम्ही लाखोंनी पब्लिक आहे, लाखोंनी. अजून तर पालखी अजून आली पण नाहीये पण जेव्हा पालखी येईल आणि जेव्हा इकडचा जो माहोल असेल तो बघण्यासारखा असेल तर मी माझे 100% देणार आहे तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये. तुम्ही देखील इथे आहात असल्याचा अनुभव देण्याचा. तर तुम्हाला ना फक्त ना ब्लॉग शेवटपर्यंत बघायचा आहे आणि हा ब्लॉगचा पूर्ण एक्सपिरियन्स घ्यायचा आहे की तुम्ही देखील वारीमध्ये आहात. तर सर्वांनी कमेंट काय करायची आहे? रामकृष्ण हरी. तर मित्रांनो आपण दिवे घाटच्या दिशेने तर चालतो तर आहे पण आपल्याला समोर आहे ना एक माऊलींचा रथ दिसते, एक पालखी दिसते. तर आता आपण जाऊ आणि त्या पालखीचं दर्शन घेऊ. ते आजी आजोबा बघितले ट्रॅक्टरच्या मध्ये बसून ज्ञानबा तुकाराम चा गजर करत होते. याला म्हणतात उत्साह. मित्रांनो वारीमध्ये आले ना तर तुम्हाला असे वेगवेगळे अनुभव होतील. तर त्या आजी आजोबांना बघून आहे ना आमची आता ना एनर्जी अशी वाढत चालली आहे.
आज गंतलावा गंतलावून घ्या. एकादशी आज माऊली गंतलावा माऊली गंतलावा त्या माऊली गंतलावा माऊली गंतलावा तर मित्रांनो आम्ही चालतोय आणि आता ना इथे भरपूर म्हणजे भरपूर गर्दी वाढत चालली आहे. आणि ना आम्ही जात होतो ना तर तिथे आम्हाला एक काका भेटले तर त्यांनी आमच्या कपाळावर असा गंधाचा एक टिळा लावलेला आहे ना. आणि हे जेव्हा लावलं ना एक बोलतात ना एक एनर्जी निर्माण झाली एकदम शरीरामध्ये आणि एक उत्साह निर्माण झाला. तर त्यामुळे आता ब्लॉग करायला ना आणखीन उत्साह वाढलेला आहे. आणि आता बघतील ना तुम्ही ही गर्दी बघा. पण ही तर गर्दी काहीच नाहीये. पण जसं आपण पुढे जाऊ ना अजून तर ती गर्दी असेल ना ती बघण्यासारखी असेल. आणि जो घाटाचा विहंगमाचा दृश्य असेल ना तो खूप म्हणजे खूप बघण्यासारखा असेल. तर आता आपण जाऊया आणि या गर्दीचा आनंद घेऊया. पलीकडे जायचं आता आम्ही आहोत कुठे मगाशी आपण बघा चालत चालत आलो. गर्दी भरपूर वाढली. रस्ता काढत आपण रस्ता क्रॉस करून आलो. आणि आता आम्ही कुठे आहे माहिती का मंतरवाडी चौक मध्ये आहोत. आणि इथून ना सर्व पालख्या जातात आहे नगारखाने जातात आहे. आणि इकडचं जे दृश्य आहे ना मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवेन. इकडचं दृश्य बघण्यासारखं आहे. इकडे एनर्जी ना वेगळीच आहे. आणि समोर आहे ना आपल्याला घाट दिसत पण घाट अजून बऱ्याच किलोमीटर लांब आहे. फक्त आणि फक्त ना टाळ मृदुंगाचाच आवाज येतोय. म्हणून मी तुम्हाला बोललो की हा ब्लॉग नुसता ब्लॉग नाही हा एक अनुभव आहे. तर हा मुली खूप बघण्यासारखा आहे. तर तुम्ही ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत राहा. अजून आपल्याला बरंच काही या ब्लॉग मध्ये बघायचं आहे. अजून आपण एक 10% पण नाही बघितलं. अजून आपल्याला 90% बघायच्या दिवशी बाकी आहे. तर आपण आता पुढे चालायला सुरुवात करू आणि तुम्ही एक एक गोष्टी बघत जा. गर्दी बघा गर्दी. आता आपण प्रॉपर आलो आहोत गर्दीमध्ये. रामकृष्ण हरी मंडळी. आता आपण कुठे होतो मंतरवाडीला होतो. आणि मंतरवाडीवरून आपण उजव्या हाताला वळलो आणि पूर्ण जनसमुदायामध्ये आपण वारीचा आनंद घेत घेत टाळ मृदुंगाच्या नादामध्ये आपण चालत आलो. आता आम्ही अशा एका ठिकाणी तिथे उभं आहोत. मगाशी तुम्ही बघितलं विसावा. तिथे आम्ही विचारलं ना
तर ना माऊलींची पालखी आहे ना तिथे 10 ते 15 मिनिटं विसावा घेणार आणि ना तिथे भरपूर मोठी अशी रांग देखील लागलेली आहे. म्हणजे माऊलींची पालखी तिथे थांबणार आणि मग नंतर पुढे प्रस्थान करणार. इकडची एक चांगली अशी गोष्ट ना, खूप चांगली गोष्ट म्हणजे काय माहिती का, तिथे ना प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ना साबुदाणी खिचडी, लाडू, नंतर केळी हे सर्व तुम्हाला दिलं जातं, म्हणजे प्रसाद म्हणून दिलं जातं. म्हणजे तुम्हाला ना इथे म्हणजे जेवणाचा खाण्याचा असा काही प्रॉब्लेम नाही. तर ही इकडची ना खूप चांगली एक सेवा आहे जी मी बघतोय. आणि पाण्याची देखील वेगवेगळ्या ठिकाणी सोय आहे, पोलीस वगैरे देखील ठिकठिकाणी आहेत. तर हीच वारीची ना मला खूप एक चांगली अशी गोष्ट वाटली. आता आपण काय करूया, माझ्या मागे बघता की तुम्ही सगळे चालता ते वारकरी, आणि आता आपण पुन्हा एकदा मेन रोडला जाऊया आणि त्यांच्यामध्ये मिसळून जाऊया. या बाबा रामकृष्ण हरी. चला रामकृष्ण हरी, चला भेटू. इथे समोर रथ आहे, ऋषिकेश संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, आणि इथे रथ आहे आणि समोर विठ्ठल रखमाईची सुंदर अशी मूर्ती आहे. आणि जे पालखीचा जे रथ चालवतात ना ते आपले सबस्क्रायबर निघाले म्हणून त्यांना पण भेटून आलो. तर असे बरेच सबस्क्रायबर फॅमिली मेंबर्स आहेत ना आपले या पालखी सोहळ्यात या वारीमध्ये देखील आपल्याला भेटतात. तर ते पाहून जरा थोडं बरं वाटलं जरा. आणि अजून पण आम्ही कुठे पोहोचलो नाहीये, कुठे दिवेघाट अजून पण पोहोचलो नाही, अजून पण चालतोय. समोर आमच्या दिवेघाट दिसतोय पण अजून अंतर ते लांब लांब जात चाललंय. तर आता आपण काय करूया, पुन्हा चालायला सुरुवात करूया. हे बघा, तुम्हाला मागाशी म्हणालो ना इथे खाण्यापिण्याची एकदम कसलीच चिंता नाहीये. ठिकठिकाणी तुम्हाला ना असं सेवेकरी आहेत ना, तुम्हाला असं केळं म्हणा, खिचडी म्हणा, असं वेगवेगळं तुम्हाला नाश्ता वगैरे ना सर्व गोष्टी इथे मिळत जातात. तर ही एक खूप चांगली गोष्ट आहे. आणि मी सांगतो बघा, 8 केळं खातोय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.
अक्षरशः नाचत होता ना, नाचत आणि फुल एनर्जीनी एकदम माऊलींचा हा अप्रतिम माऊलींचा जयघोष करत एकदम फास्ट चालत गेलं. आता बघितलं तुम्ही ते लोक कसं भजनावर टाळ मृदुंगावर असं एकदम नृत्य करत होते. तर ही खरी गंमत असते, हा खरा आनंद असतो, हा खरा उत्साह असतो. बापरे ते इतके फास्ट चालत होते ना, आम्ही त्यांना कसं बसं त्यांच्या मागोमाग करत होतो. आणि नंतर जे काही वातावरण जो काही माहोल झाला हा तो बघण्यासारखा होता. इतकं एनर्जी वाढली म्हणजे आम्ही मला वाटत नाही भरपूर किलोमीटर चाललोय पण जराही थकवा आम्हाला असं जाणवला नाहीये आणि आमची एनर्जी अशी वाढत जाते.
Krishna Hare, Jai Jai Ram Krishna Hare, Jai Jai Ram Krishna Hare. Mauli, 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 Mauli. वगैरे काय त्यांची ती एनर्जी खूप शिकण्यासारखं आहे. या वारीत घेऊन काय मिळतं आपल्याला तर शिकायला भरपूर मिळतं. संस्कार काय ते खूप शिकायला मिळतात. चला माऊली माऊली चला माऊली तुकाराम तर मित्रांनो समोर लिहिलेलं आहे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी विसावा. तर मागाशी मी तुम्हाला म्हणालेलो की पालखी इथे माऊलींची येणार आणि इथे विसावा घेणार. तर मला वाटतं हे तेच ठिकाण आहे. इथे माऊलींची पालखी विसावा घेणार आणि मग सरळ आपली निघणार ती दिवे घाटामध्ये. तर रामकृष्ण हरी माऊली. बघा सकाळी आम्ही 8 वाजल्यापासून सुरू केलेलं चालायला आणि चालतोय आता वाजायला आले आहेत 2 वाजायला आले. पण तुम्हाला चेहऱ्यावरून
माझ्या अजून वाटत असेल की बघा अजून थकवा वगैरे काही जाणवला नाही. मस्त पाऊस पडला, थंडगार वातावरण झालं. पाऊस पडून देखील इथे जे वयस्कर मंडळी आहेत म्हणजे आजी आजोबा वगैरे ना, ते बेधुंदपणे असं ना ह्या वारीमध्ये ना मस्त नृत्य वगैरे करतात. ते खूप भारी, खूप धमाल. म्हणजे जर वारी आपण जर बोलत आलो, मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो, वारी म्हणजे काय? वारी म्हणजे एक शिस्त, वारी म्हणजे एक संस्कार. हा जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल ना तर तुम्हाला वारीमध्ये यावं लागेल. आम्ही इतका वेळ चालतो, आता किती किलोमीटर चाललो आणि कुठून सुरुवात केली हे देखील मी विसरलो. पण ह्या वारीमध्ये ह्या लोकांमध्ये चालून आहे ना मी सर्व माझा थकवा वगैरे सगळं काही विसरून गेलो. आणि शेवटी आम्ही पोहोचलोय कुठे? आता दुपारचे 2 वाजले आणि आम्ही पोहोचलोय कुठे? तर आम्ही पोहोचलो आहे दिवे घाटाजवळ पोहोचलेलो आहे. आणि माऊलींचा जो पालखी आहे ती अजून खूप लांब आहे. ती आता एका ठिकाणी इथे आहे, एक जागा आहे तिथे येणार, विसावा घेणार. तिथे मला वाटतं 1 तास थांबणार. तर 1 तास ती इथे विश्रांती करणार आणि नंतर पुढे दिवे घाट चढायला सुरुवात करणार. तर मग आता हा व्लॉग आपण इकडेच संपवूया. आणि तुम्ही सर्वांनी कमेंट करायला विसरायचं नाही की काय, तर रामकृष्ण हरी. आणि मला एक कमेंट करून नक्की सांगायचं की तुम्हाला देखील असा अनुभव झाला की नाही, की तुम्ही देखील ह्या वारी सोबत म्हणजे ह्या वारीमध्ये माझ्या सोबत आहात, असा तुम्हाला अनुभव झाला की नाही हे देखील मला कमेंट करून सांगा. आता मी हा व्लॉग काही जास्त सिनेमॅटिक वगैरे जास्त काही नाही बनवला, तर एक रॉ पद्धतीने तुम्हाला मी वारी, तिकडचं वातावरण, तिकडचा जो पूर्ण माहोल असतो, जे काही दृश्य असतं ना, हे तुम्हाला मी रॉ पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला. आय होप तुम्हाला हा प्रयत्न माझा आवडला असेल. जर आवडला त्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटेन तुम्हाला वारीच्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तो असणार आहे दिवे घाट. आपण चढायला सुरुवात करणार आहे, तो पूर्ण दिवे घाट आहे ना, त्यामधल्या आपण जे काही गोष्टी आहेत ना ते तुम्हाला सेकंड ब्लॉगमध्ये पाहायला मिळतील. तो ब्लॉग अजिबात मिस करू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. Mauli, 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 Mauli.